स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या या महाराष्ट्र नर्सिंग क्लासेसमध्ये. तर आज या ठिकाणी आपण शिकणार आहोत एपिडेमियोलॉजिकल ट्रायड, जे येणाऱ्या अपकमिंग CHO एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाचा हा टॉपिक आहे. कोणता? एपिडेमियोलॉजिकल ट्रायड. आता एपिडेमियोलॉजिकल ट्रायड म्हणजे काय? ह्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो 7 रोगशास्त्र. काय म्हणतो याला आपण? 7 रोगशास्त्र. आता हे जो 7 रोगशास्त्र आहे, जो एपिडेमियोलॉजिकल ट्रायड आहे, यामध्ये काय शिकायचं आपल्याला? यामध्ये 3 मेजर फॅक्टर्स असतात. काय असतात? 3 फॅक्टर्स असतात. एक आहे एजंट, एक आहे होस्ट आणि एक एन्व्हायरमेंट. ओके, काय आहे? एजंट. एजंट, होस्ट आणि एन्व्हायरमेंट. तर यामध्ये काय होतं? कोणताही डिसीज होण्याच्या अगोदर काय प्रेझेंट असतो? एजंट. एजंट म्हणजे काय आहे? पॅथोजन. काय आहे हे? पॅथोजन आहे. मग जसं की काय मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम्स, पॅथोजन्स हे काय आहेत? एजंट आहे. डिसीज कसा होतो? इकडे लक्ष द्या. डिसीज कसा होतो? डिसीज कशामुळे होतं? तर कशामुळे होतं? एजंटमुळे होतं. कॉज काय आहे? एजंट आहे. कारण काय डिसीज होण्याचं? एजंट. म्हणजे कारण कोण आहे? पॅथोजन, रोगजंतू. आणि या रोगजंतूमुळे काय होतं? रोग होतो. समजलं? मग रोगजंतू हे कुठे आल्यानंतर? एन्व्हायरमेंटमध्ये आल्यानंतर. समजते का? ज्यावेळेस एन्व्हायरमेंट, ज्यावेळेस एजंट एकत्रित येतील. समजलं का? आणि एन्व्हायरमेंटमध्ये कोण असेल? होस्ट असेल. होस्ट म्हणजेच काय? ह्युमन्स. कोण आहेत होस्ट? ह्युमन्स आहेत. ठीक आहे, आपण आहोत. होस्ट कोण आहोत? आपण आहोत, ह्युमन्स आहेत. ज्यावेळेस होस्ट ह्युमन्स ज्यावेळेस कशामध्ये येतील? या एजंटच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील. एजंट कशामध्ये आहे? एन्व्हायरमेंटमध्ये आहे. समजते का? ज्यावेळेस एन्व्हायरमेंटमध्ये कोण येईल? पॅथोजन येईल. एन्व्हायरमेंटमध्ये कोण येईल? पॅथोजन येईल. एन्व्हायरमेंटमध्ये कोण येईल? जंतू येईल. त्यावेळेस आपण कुठे राहतो? एन्व्हायरमेंटमध्येच राहतो. बरोबर आहे का? आपण कुठे प्रेझेंट आहोत? एन्व्हायरमेंटमध्येच प्रेझेंट आहोत. मग एन्व्हायरमेंटमध्ये ऑलरेडी आपण आहोत. ओके, हा एन्व्हायरमेंट आहे आणि हा आपण आहोत. ठीक आहे, हे जे आहे हे होस्ट आहे आणि हा आहे एन्व्हायरमेंट. ओके, एन्व्हायरमेंट आणि होस्ट हे ऑलरेडी काय असतात? इंटरकनेक्टेड असतात. म्हणजेच हे काय आहेत? एकत्रित आहेत. एन्व्हायरमेंटमध्येच कोण आहेत? ह्युमन्स राहत आहेत. मग या दोघांमध्ये कोण आला? तिसरा आला. म्हणजेच कोण आला? एजंट आला, पॅथोजन आला. तर काय होतं? डिसीज कॉज होतो. काय होतो? डिसीज कॉज होतो, डिसीज होतो. समजलं? समजलं सगळ्यांना? ठीक आहे. जो एजंट आहे ते कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला? एन्व्हायरमेंटमध्ये आला. एन्व्हायरमेंटमध्ये कोण आहे? ऑलरेडी ह्युमन्स आहेत. मग तो एजंट काय करणार? ह्युमन्सवर अटॅक करणार. ह्युमन्सला काय करणार? इन्फेक्टेड करणार. आणि अशा पद्धतीने काय होणार? रोग होणार. समजलं? समजलं सगळ्यांना? ज्यावेळेस एजंट, एन्व्हायरमेंट आणि ह्युमन्स एकत्रित येईल त्यावेळेस रोग निर्माण होईल. समजलं का? समजलं सगळ्यांना? मग या एपिडेमियोलॉजिकल ट्रायडमध्ये काय केलं जातं? डिसीज कंट्रोल केला जातो. हा जो डिसीज आहे तो कंट्रोल करायचा आहे. आपल्याला माहिती आहे एजंट आला, त्याचबरोबर एन्व्हायरमेंट तर ऑलरेडी आहे. एन्व्हायरमेंटमध्ये ह्युमन्स तर ऑलरेडी आहेत. मग या ह्युमन्सवर काय करतो? हा जो एजंट आहे, जे पॅथोजन आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, हे काय करतात? त्याला इन्फेक्टेड करतात आणि त्याच्यामुळे काय होतो? डिसीज होतो. काय होतं? त्याच्यामुळे डिसीज होतो. समजलं? समजतंय का? ओके, मग आता डिसीज कंट्रोल कसा करायचा बरं? आता तुम्हाला शिकवलं जातं ज्यावेळेस ॲज अ कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, ॲज अ कम्युनिटी नर्स म्हणून तुम्ही समाजामध्ये काम करतात, तर तुम्हाला हे एपिडेमियोलॉजिकल ट्रायड माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण यामध्ये काय करायचं? तुम्हाला डिसीज कंट्रोल करायचं आहे. आपण प्रिव्हेन्शन शिकलो. ओके, तर या ठिकाणी काय करायचं आहे? डिसीज कंट्रोल करायचं आहे. डिसीज झालाय. काय झालंय? डिसीज झालेला आहे. आता एजंटचा एन्व्हायरमेंटमध्ये आणि ह्युमन्समध्ये काय आलं? त्याचा कॉन्टॅक्ट आलेला आहे. समजते का? हे तिन्ही गोष्टी काय झालेत? एकत्रित झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे काय तयार झाला? डिसीज झाला. समजलं का? मग आता डिसीज कंट्रोल कसं करायचं? या तिघांना एकत्रित येऊ द्यायचं नाही. काय करायचं? यांना तिघांना पण एकत्रित येऊ द्यायचं नाही. समजते का? ओके, मग काय करणार? या तिघांना एकत्रित येऊ नये. ही जी तिघं आहेत, एजंट, एन्व्हायरमेंट आणि होस्ट, हे एकत्रित येऊ नये म्हणून काय करणार? ह्युमन तर कशामध्ये आहे? एन्व्हायरमेंटमध्येच राहतो. फक्त आपल्याला काय प्रिव्हेंट करायचं आहे? या एजंटला थांबवायचं आहे, या एजंटला पळून टाकायचं आहे, याला काय करायचं? हाकलून लावायचं आहे, याला एन्व्हायरमेंटमध्ये येऊ द्यायचं नाही. म्हणजे काय करतो आपण? डिसीज कंट्रोल करतो. डिसीज होऊ नये म्हणून आपण काय करतो? काळजी घेतो. समजलं? समजलं सगळ्यांना?
ठीक आहे. आता याच्यामध्ये जे डिसीज कंट्रोलच्या 2 मेथड असतात. किती मेथड असतात? 2. डिसीज कंट्रोलची जी पहिली मेथड आहे त्याला आपण एलिमिनेशन म्हणतो. काय म्हणतो? पहिली जी मेथड आहे हे मेथड्स कोणते आहेत? डिसीज कंट्रोल, मेथड्स ऑफ डिसीज कंट्रोल. तर पहिली मेथड आहे ती कोणती आहे? एलिमिनेशन मेथड. म्हणजे काय करायचं आहे? डिसीजला एलिमिनेट करायचं आहे, परंतु इट इज अ टेम्पररी मेथड. कशी आहे ही? टेम्पररी मेथड आहे. परमनंट आहे का? नाही. परमनंट हा एजंट दूर जातो का? नाही. टेम्पररी दूर जातो, नंतर येऊ शकतो. समजलं का? नंतर आणखीन येऊ शकतो, एन्व्हायरमेंटमध्ये येऊ शकतो, त्याला आपण काय म्हणतो? एलिमिनेशन. समजलं का? डिसीज कंट्रोल करण्याच्या 2 मेथड आहेत. पहिली आहे एलिमिनेशन, दुसरी आहे इरॅडिकेशन. समजलं? इरॅडिकेट करणे म्हणजेच काय? तुम्ही कधी ऐकलं असेल बघा, XYZ, स्मॉल पॉक्स, चिकन पॉक्स हा जो रोग आहे तो काय केला? इरॅडिकेट केलेला आहे. म्हणजे आता तो रोग दिसतो का तुम्हाला? कधी बघायला मिळतो का? नाही मिळत. कारण का? कारण त्या रोगाला काय केलेले? इरॅडिकेट केलेले, संपूर्ण टाकलेलं आहे. समजलं का? यामध्ये 2 पद्धती आहेत. डिसीज कंट्रोलच्या 2 मेथड आहेत. अत्यंत महत्त्वाचं आहे, एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो. तर त्यामध्ये पहिली मेथड जी आहे ती कोणती आहे? एलिमिनेशन. व्हॉट इज एलिमिनेशन? एलिमिनेशन म्हणजेच काय? का एलिमिनेट करून टाकणे. समजते का? एलिमिनेट करून टाकणे, हरवून टाकणे किंवा त्याला हकलून लावणे. परंतु हकलून लावल्याबरोबर तो रिटर्न येऊ शकतो का? 100% येऊ शकतो. समजलं का? त्यामुळे याला आपण काय म्हणतो? टेम्पररी मेथड म्हणतो. समजलं का? या कंडिशनमध्ये आपण काय करतो? या पेशंटला काय देतो? वॅक्सिन देतो. या पेशंटला काय करतो आपण? त्या रोगजंतूपासून दूर ठेवतो. म्हणजेच काय? एक्झाम्पल कोरोना व्हायरस. समजलं का? मग ही जी मेथड होती ती कोणती होती? एलिमिनेशन मेथड. ओके, एलिमिनेशन मेथड होती. म्हणजे यामध्ये काय केलं आपण? या रोगजंतूला दूर ठेवले. या रोगजंतूला दूर ठेवले. हा रोगजंतू एन्व्हायरमेंटमध्ये आले, परंतु एन्व्हायरमेंटमध्ये आल्यानंतर ह्युमन्सना होऊ नये म्हणून आपण काय केलं? प्रिकॉशन घेतले. म्हणून आपण काय केलं? लोकांना काय सांगितलं? 2 गज की दूरी बनाए रखे. आणखीन काय सांगितलं? कोणतंही काम केल्यानंतर हँडवॉश करा. बाहेर जाताय तुम्ही, बाहेर जाण्याचं टाळा, गर्दीमध्ये जाण्याचं टाळा. ओके, त्याचबरोबर आणखीन काय सांगितलं? मास्कचा यूज करा. व्हेरी गुड. त्यानंतर आणखीन गरज असेलच तर काय करा? घराबाहेर पडा. ओके, आहे असं सांगितलं होतं. हे जे काय सगळे जे काय आरोग्य प्रचार आहे हे केला होता, हे जे प्रिकॉशन्स आहेत हे घेतले होते. याच्यामुळे झालं काय? हा जो एजंट आहे, हा जो जंतू आहे एन्व्हायरमेंटमध्ये होता, परंतु एन्व्हायरमेंटमध्ये असताना होस्टला कमी इम्पॅक्ट केला. समजलं का? ह्युमन्समध्ये कमी प्रमाणामध्ये पसरला. समजलं? ओके, आणि जर आपल्याला काय करायचं आहे? याला जर थोडंसं त्या ठिकाणी दूर करायचं असेल. समजते का? आता हा काय आहे? एजंट. ओके, हा काय आहे? एन्व्हायरमेंट. आणि हा काय आहे? होस्ट. आता यामध्ये काय झालं? एन्व्हायरमेंट तर ऑलरेडी आहे. ओके, एजंट तर आहे, परंतु त्या ठिकाणी ह्युमनचा कॉन्टॅक्ट आला तरच काय होणार आहे? डिसीज होणार आहे. समजलं का? ह्युमनचा कॉन्टॅक्ट नाही आला तर काय होणार नाही? डिसीज होणार नाही. जर ह्युमनचा कॉन्टॅक्ट आलाच तर त्यामध्ये काय होणार? जो कोरोना व्हायरस आहे किंवा जो डिसीज आहे तो काय करतो? याला इन्फेक्टेड करतो आणि त्यावेळेस काय प्रेझेंट असतो? डिसीज प्रेझेंट येतो. समजलं का? समजलं सगळ्यांना? ओके, ज्यावेळेस होस्ट, एजंट आणि एन्व्हायरमेंट हे एकत्रित येणार नाहीत तेव्हा रोग होणार नाही. समजलं? मग आपण काय करतो? प्रिव्हेन्शन करण्यासाठी आपण काय करतो? हे जे एजंट आहे याला आपण ह्युमन्सपासून दूर ठेवतो. एन्व्हायरमेंटमध्ये तर आलाय, परंतु काय करायचं आहे? ह्युमन्सपासून त्याला दूर ठेवायचं, जेणेकरून इन्फेक्शन होऊ नये आणि रोग निर्माण होऊ नये म्हणून. समजलं का? यालाच आपण काय म्हणतो? एलिमिनेशन. समजलं? समजलं का? आता इरॅडिकेशन म्हणजेच काय? इरॅडिकेशन म्हणजेच काय? आता आपल्याला अशा पद्धतीचे उपचार करायचे आहेत की ज्याच्यामुळे काय होणार? हा जो रोग आहे तो कायमचाच नाहीसा होणार. मग याच्यामध्ये काय केलं जातं? जो एजंट आहे, कोण? एजंट आहे, जो डिसीज करणारा जो जंतू आहे, पॅथोजन आहे, त्याला डिस्ट्रॉय केलं जातं, त्याला मारून टाकलं जातं. इट इज अ परमनंट मेथड. समजलं का? परमनंटली या पॅथोजनला मारून टाकलं जातं. एलिमिनेशनमध्ये काय करतात? फक्त एजंटला दूर ठेवतात, त्याला कशामध्ये येऊ देत नाहीत? ह्या ट्रायंगलमध्ये येऊ देत नाहीत. समजलं का? एजंटला काय करतात? दूर ठेवतात, एन्व्हायरमेंटमध्ये येऊ देत नाहीत किंवा ह्युमन्सकडे जाऊ देत नाहीत. म्हणजेच काय? एलिमिनेशन. समजलं का? मग ते आपण कसं करू शकतो? प्रिकॉशन्स घेऊन, काळजी घेऊन. इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण स्वतःची काळजी घेतो, वॅक्सिनेशन घेतो, इम्युनायझेशन घेतो. समजलं? याच्यामुळे आपण काय करतो? एलिमिनेशन त्या ठिकाणी परफॉर्म करू शकतो. म्हणजे एलिमिनेशन मेथडचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो. समजलं का?
काय झालं एलिमिनेशनमध्ये? फक्त एजंटला दूर ठेवले आपण. काय केले? एजंटला दूर ठेवले. एजंट जर कशामध्ये आला नाही? एन्व्हायरमेंटमध्ये आला नाही. जर जंतू जर एन्व्हायरमेंटमध्ये आला नाही तर तो ह्युमन्सला पण अफेक्ट करणार नाही. समजलं का? मग एन्व्हायरमेंटपासूनच काय करायचं? या एजंटला दूर ठेवायचे जेणेकरून होस्ट सिक्युअर राहील. समजलं का? याला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होणार नाही. काय म्हणतो याला आपण? काय म्हणतो याला? एलिमिनेशन. एलिमिनेशन म्हणजेच काय? एजंटला एन्व्हायरमेंटपासून दूर ठेवणे. समजलं का? जर एजंटच आला नाही, जर जंतूच आला नाही तर रोग होणार का? नाही. परंतु तो जंतू कधीही येऊ शकतो. म्हणून ही कशी आहे? टेम्पररी मेथड आहे. समजलं का? काय केलं आपण? एजंटला दूर ठेवलं होतं. समजतंय का? एजंटला आपण दूर ठेवलं होतं. एजंटला कशामध्ये येऊ दिलं नाही? एन्व्हायरमेंटमध्ये येऊ दिलं नाही. परंतु एजंट कसा आहे? थोडासा जिद्दी आहे. ठीक आहे, त्याला आपण दूर ठेवू शकतो. परंतु अचानक एखाद्या दिवशी काय करू शकतो? तो एन्व्हायरमेंटमध्ये परत येऊ शकतो आणि परत त्या पेशंटला, त्या ह्युमन्सला काय होऊ शकतो? रोग होऊ शकतो. समजलं का? म्हणून आपण एलिमिनेशनला काय म्हणतो? टेम्पररी मेथड म्हणतो. समजलं का? इरॅडिकेशन इज अ परमनंट मेथड. याच्यामध्ये काय केलं जातो? हा जो जंतू आहे, हा जो एजंट आहे, याला दूर केलं जात नाही तर याला मारूनच टाकतात. काय करतात? एजंटला मारून टाकतात. एजंटला डिस्ट्रॉय करून टाकतात. मग एजंटच राहिला नाही तर रोग होणार का? होणार का रोग? आता एजंटच नाही, एजंट ॲब्सेंट आहे, एजंटला आपण मारून टाकलं, पॅथोजनला आपण मारून टाकलं तर हा जो एजंट आहे तो एन्व्हायरमेंटमध्ये येणारच नाही, कारण आपण त्याला मारून टाकले. एन्व्हायरमेंटमध्ये आला नाही तर तो ह्युमन्सला अफेक्ट करू शकणार का? डिसीज होणार का? नाही. समजलं? समजलं का? इथपर्यंत कोणालाही कोणत्याही प्रकारचा डाऊट आहे का? नाही. आपल्या इंडियामध्ये तुम्हाला माहिती असेल, आपल्या इंडियामध्ये असे खूप सारे रोग आहेत जे आपण काय केले आहेत? इरॅडिकेट केलेले आहेत. ओके, कोणते कोणते रोग आहेत माहिती आहे तुम्हाला? स्मॉल पॉक्स ऐकलं असेल कधी तुम्ही? चिकन पॉक्स ऐकले असेल तुम्ही कधी? ऐकलं आहे का? स्मॉल पॉक्स, चिकन पॉक्स, देवीचा रोग माहिती आहे? मग हा जो रोग आहे आपल्या भारतामधून काय झालेला आहे? भारतामधून नाही, पूर्ण जगामधून इरॅडिकेट झालेलं आहे. काय झालेलं? हा पूर्ण जगामधून इरॅडिकेट झालेलं आहे. आणि क्वेश्चन असा येऊ शकतो की हा जो स्मॉल पॉक्स, चिकन पॉक्स आहे तो भारतामधून किंवा जगामधून कधी इरॅडिकेट झाला? कधी तो नाहीसा झाला? तर 1980 मध्ये. कितीमध्ये? 1980 मध्ये काय झालेलं आहे? इरॅडिकेट झालेलं आहे. ओके, आपण आणखी भारताने कोणते रोग इरॅडिकेट केलेले आहेत माहिती आहे का तुम्हाला? टिटॅनस, त्याला आपण 4th डे टिटॅनस म्हणतो. न्यूनॅटल टिटॅनस म्हणतो आपण. लहान बाळाला, जो बाळ जन्मतो, जन्मल्याबरोबर त्याच्यामध्ये अंबलिकल कॉर्ड आपण कट करतो बाळाची. अंबलिकल कॉर्ड कट करत असताना त्या बाळाला होणारा टिटॅनस, त्या बाळाला होणारा धनुर्वात म्हणजेच कोणता? न्यूनॅटल टिटॅनस. ओके, मग आपल्या भारतामध्ये आपण काय केलेलं आहे? न्यूनॅटल टिटॅनस हाय केलेला आपण इरॅडिकेट केलेलं आहे. कधी केलेलं आहे? 2015 मध्ये. समजलं का? आता हा निओनॅटल टिटॅनस व्हायचा कसा? अगोदरच्या काळामध्ये लोकांकडे काय सीझर होत्या का? नाही. होम डिलिव्हरी व्हायच्या. होम डिलिव्हरी झाल्यानंतर काय करायची लोक? जे बाळ आहे, बाळ जन्मल्यानंतर आता बाळाची अंबलिकल कॉर्ड कट करावी लागेल. त्यावेळेस कात्री, सीझर, ब्लेड अशा काय गोष्टी ते नव्हत्या. मग त्यासाठी काय करायचे? ते अंबलिकल कॉर्ड कट करण्यासाठी दगडाने ठेचून काय करायचे? अंबलिकल कॉर्ड कट करायचे. समजलं का? आणि जो टिटॅनस आहे, क्लोस्ट्रोडियम टिटॅनी, कोणता जंतू? क्लोस्ट्रोडियम टिटॅनी. या जंतूमुळे काय होतो? टिटॅनस होतो. समजलं का? मग हा जो क्लोस्ट्रोडियम टिटॅनी आहे हा कशामध्ये असतो? हा एन्व्हायरमेंटमध्ये असतो. कशामध्ये असतो? हा एन्व्हायरमेंटमध्ये असतो. एन्व्हायरमेंट ह्याला चांगलं वाटतं. एन्व्हायरमेंट ह्याचं सुटेबल आहे. हे जिवंत राहण्यासाठी एन्व्हायरमेंट कसं आहे? या टिटॅनीला सुटेबल आहे. त्यासाठी हा जो टिटॅनी आहे, कोणता? क्लोस्ट्रोडियम टिटॅनी, हा काय कोशामध्ये राहतो? एन्व्हायरमेंटमध्ये राहतो. आणि स्पेशली याचं फेवरेट प्लेस कुठे आहे? माती. माती माहिती आहे सगळ्यांना? सॉईल. मग या सॉईलमध्ये काय राहतो? हा क्लोस्ट्रोडियम टिटॅनी राहतो. ज्यावेळेस काय होईल? आता माती आहे, मातीमध्येच काय असणार आहे? दगड असणार आहे. समजलं का? दगडाचा मातीमध्ये कॉन्टॅक्ट येणारच आहे. दगडावर सुद्धा हे क्लोस्ट्रोडियम टिटॅनी असणारच आहे. आणि त्याच दगडाने काय करत होते लोक? ठेचून ते अंबलिकल कॉर्ड आहे ती कट करत होते. आणि अशा या कारणामुळे काय होत होतं? ज्या दगडावर बसलेले जे काय क्लोस्ट्रोडियम टिटॅनी आहे हे कुठे जात होते? अंबलिकल कॉर्डमधून बाळामध्ये जात होते. आणि अशा प्रकारे त्या बाळाला काय होत होतं? निओनॅटल टिटॅनस होऊ शकत होतं. समजलं?
मग हा जो रोग आहे, मग टीटीचं इंजेक्शन माहिती आहे सगळ्यांना, टिटॅनस टॉक्झिन माहिती आहे सगळ्यांना, ही लस आहे, ही काय आहे, वॅक्सिन आहे. हे काय काम करते, हे टिटॅनसच्या अगेन्स्ट काम करते. जे क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी बाळाच्या शरीरामध्ये गेलेत त्यांना मारून टाकण्याचं काम करते. त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज बनवण्याचं काम कोण करते, हे टिटॅनस टॉक्झिन ही लस करत असते. समजलं का? त्यासाठी आपण काय करतो, जे प्रेग्नेंट लेडी आहे दुसऱ्या महिन्यापासून, प्रेग्नेन्सीच्या सेकंड मंथपासून आपण काय करतो, त्या लेडीला टिटॅनस टॉक्झिनचे वॅक्सिन द्यायला चालू करतो. समजलं का? समजलं? इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का? एपिडेमियोलॉजिकल ट्रायल समजलं सगळ्यांना? आपण सुरुवातीला एपिडेमियोलॉजिकल ट्रायडमध्ये काय काय पाहिलं, काय असतो, 3 फॅक्टर असतात. ज्यावेळेस हे 3 फॅक्टर एकत्रित येतात त्यावेळेस काय होतो, डिसीज कॉज होतो. आता कोणते कोणते 3 फॅक्टर आहेत, एजंट, ओके, त्यानंतर एन्व्हायरमेंट आणि होस्ट. ओके, एजंट कोण आहे, पॅथोजन और मायक्रो ऑर्गॅनिझम्स, हे काय आहेत, एजंट आहेत. ओके, आणि एन्व्हायरमेंट माहिती आहे आपल्या सगळ्यांना. ठीक आहे, ज्यावेळेस त्या ठिकाणी काय एन्व्हायरमेंट तर आहेच, एन्व्हायरमेंटमध्ये कोण आहोत, आपण आहोत, होस्ट आहे, ह्युमन्स आहेत. मग याच्यामुळे काय होतं, जे एजंट आहेत ते जर एन्व्हायरमेंटमध्ये आले, काय झाले, हे एजंट एन्व्हायरमेंटमध्ये आले, मग एन्व्हायरमेंट तर ऑलरेडी आहेच. ओके, एजंट एन्व्हायरमेंटमध्ये येणार आणि ह्युमन्स पण एन्व्हायरमेंटमध्ये आहे, मग या तिघांचा काय येणार, कॉन्टॅक्ट येणार. ओके, हे तिघं पण एकत्रित येणार. ज्यावेळेस हे तिघं एकत्रित येतील त्यावेळेस काय होणार, रोग होणार. समजलं का? मग हे रोग होऊ नये किंवा या रोगाला आपल्याला कंट्रोल करायचं आहे, डिसीज कंट्रोल करायचं, तर आपल्याला काय करायचं आहे, 2 पद्धती वापरायची आहेत. एक पद्धत आहे एलिमिनेशन मेथड, दुसरी आहे इरॅडिकेशन. समजलं का? एलिमिनेशनमध्ये काय केलं जातं, हा जो एजंट आलेला आहे कुठे आला, एन्व्हायरमेंटमध्ये आला, कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, होस्टच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, मग या एजंटलाच काय करतात, दूर दूर ढकलतात. समजलं का? ह्या एजंटला त्या ठिकाणी ढकलून लावतात, हाकलून लावतात, त्याला एन्व्हायरमेंटमध्ये येऊ देत नाहीत. समजलं का? परंतु तो जो एजंट आहे, एखादा स्ट्रॉंग एजंट आला, एखादा स्ट्रॉंग ऑर्गॅनिझम, एखादा स्ट्रॉंग जंतू जर आला तर आपण त्याला थांबवू शकत नाही. कोरोना व्हायरससारखा. ओके, तो आल्यानंतर काय होऊ शकतो, त्या पेशंटला तो रोग होऊ शकतो. आता काय झालं याच्यामध्ये, जो एजंट आहे ते एजंटला आपण काय केलं होतं, दूर केलं होतं. एजंटला आपण दूर केलं होतं, एन्व्हायरमेंटपासून दूर केलं, एन्व्हायरमेंटपासून दूर केलं, त्यानंतर काय होणार, हा जो होस्ट आहे, हा जो ह्युमन आहे, त्याला पण काय मिळणार, सिक्युरिटी मिळणार. समजलं का? कारण एन्व्हायरमेंटमधून आपण त्याला हाकलून लावले तर एन्व्हायरमेंटमध्ये असणारे ह्युमन्सचा आणि त्याचा कॉन्टॅक्ट येणार का, नाही येणार. समजलं? मग त्याच्यामुळे काय होणार, त्या ठिकाणी एजंट दूर गेल्यामुळे डिसीज कंट्रोल होणार, डिसीज होणार नाही. समजलं का? त्याला काय आपण म्हणतो आपण, एलिमिनेशन. इरॅडिकेशन म्हणजेच काय, हा जो एजंट आहे यालाच मारून टाकलं जातं. समजलं का? ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. मग काय करतात, एजंटलाच मारून टाकतात. एजंटलाच मारून टाकला की रोग होणार आहे का, नाही, एजंटलाच नष्ट केलं जातं, त्याच्यामुळे रोग होत नाही. याला आपण म्हणतो इरॅडिकेशन. इट इज अ परमनंट मेथड. समजलं? समजलं सगळ्यांना? इथपर्यंत कोणालाही कोणत्याही प्रकारचा डाऊट नसावा. ओके, आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. तर अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी, लेक्चरसाठी आपल्या महाराष्ट्र नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा त्या प्रत्येक विद्यार्थ्यासोबत ज्याचं स्वप्न आहे नर्सिंग ऑफिसर बनण्याचं.